ही जी नवीन मुलं आहेत, समटाइम्स वी सी दे आर ऑल्सो द विक्टिम ऑफ फॉल्स पॅरेंटिंग. अब्यूज, ऑनलाईन अब्यूजचा जो प्रकार आहे, कुठे अब्यूज झाला तर ते कुठे बोलू शकतात. लॉ एक्झिस्ट अँड लॉ एक्झिस्ट फॉर एव्हरीबडी. महिला आणि बाल विकास आयुक्तालय यांची मुळात बाउंड्री जी आहे ती महिला आणि बालकांपुरती सीमित आहे. पण आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय की ज्या पद्धतीनं मुलं लॉ असेल किंवा अगदी ट्रॅफिक लॉ असेल याला कुठेही न जुमानता ते फिरताना वावरताना दिसतात. एक प्रकारे कायद्याची भीती जी आहे तीच त्यांना जवळजवळ राहिली नाही. अशा पद्धतीची एक जनरेशन ग्रो होताना आपल्याला दिसते. पुण्यामध्येच अशा काही घटना ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. हे सगळं बालविकास किंवा महिला आणि बालविकास विभाग हाताळतं का? नक्कीच. आता आपण म्हटल्याप्रमाणे जेनझी, मिलेनियल हा एक नवीन नवीन काहीतरी कॉन्सेप्ट्स आणि टर्मिनॉलॉजी जे आम्ही कधी ऐकले नव्हते वाढत असताना ते आता आपल्याला पाहताना दिसतात. आणि मग ते काहीतरी लोक आपण कॅरेक्टराईज करतात की जेनझी असे आहेत किंवा मिलेनियल्सचा हा कॅरेक्टरिस्टिक आहे. पण एकूणच आपण पाहिलं तर ही जी नवीन मुलं आहेत, समटाइम्स वी सी दे आर ऑल्सो द विक्टिम ऑफ फॉल्स पॅरेंटिंग. म्हणजे फॉल्टी पॅरेंटिंग आपण म्हणूयात. फॉल्टी पॅरेंटिंगचे ते विक्टिम आपल्याला होताना दिसतात. म्हणजे अनेकदा आईवडिलांना वाटतं की आम्हाला जे मिळालं नाही ते आम्ही आपल्या मुलांना द्यायचं. हे प्रत्येक पालकांमध्ये खरं तर दिसून येतं. आणि नाही म्हणण्याची किंवा नाही ऐकून घेण्याची जी टेंडन्सी आहे किंवा फेल आम्ही झालो तर काय, तर खूप सायकोलॉजिकल स्ट्रेस येतो, स्ट्रेन येतो. आणि त्याच्यामधनं मग अनेक ठिकाणी आपल्याला मुलं स्वतःलाच काहीतरी परीक्षेमध्ये पास झालं नाही तर स्वतःला काहीतरी करून घेणार. परत ड्रग्सचं ॲडिक्शन आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतं आहे, विशेष करून सिटीजमध्ये. आणखीन अब्यूज, ऑनलाईन अब्यूजचा जो प्रकार आहे, म्हणजे ऑनलाईन स्टॉकिंग असेल, ऑनलाईन वेगवेगळे प्रकारचे क्राईम्स असतील. इवन मुलांना ते माहिती नाही की हे क्राईमच्या संगीत मोडतात, परंतु त्यांच्या हातून घडताना दिसतात किंवा मग दे बिकम विक्टिम ऑफ इट. तर या सगळ्यांचं